आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश. सांगोला आगारास 5 नवीन एसटी बसेस मंजूर. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगोला आगारास 5 नवीन एसटी बसेस मंजूर झाल्या असून त्या पुढील आठवड्यात सांगोल्यात दाखल होत आहेत. सांगोला आगार हा सोलापूर सांगली महामार्गावरील महत्त्वाचा आगार आहे. येथून दररोज अनेक गावामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रवासी वाहतूक सुरू असते. मात्र बसांची संख्या अपुरी पडल्याने प्रवाशांना अनेकदा गैरसोय सहन करावी लागत होती. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि रोजंदारी कामगारांसाठी ही समस्या अधिक जाणवत होती. या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश मिळाले असून पुढील आठवड्यात 5 बसेस सांगोल्यात दाखल होणार आहेत. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सुविधांवर भर दिला आहे. बस सेवेच्या विस्तारासाठी त्यांनी परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. सांगोला तालुक्यातील गावागावातील प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, असे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले. नवीन बसेस मंजूर करून घेतल्याबद्दल आगार प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे आभार मानले. या बसेसमुळे सांगोला ते सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इतर ठिकाणांच्या बस सेवा अधिक सुधारणार आहेत. यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि वेळापत्रक अधिक नियमित होईल. सांगोला तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आता सकाळी आणि संध्याकाळी अधिक बसेस उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना आणि बाजाराला जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या नवीन बसेस आधुनिक सुविधायुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की येत्या काळात आणखी बसेस आणि नवीन मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सतत प्रयत्न चालूच राहतील. सदरच्या नवीन बसेस सांगोला आगारास मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रताई पवार, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.